आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास का टिकत नाही याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय। जवळपास 40 वर्षांपूर्वी म्हणजेच 1986 साली एका सरकारी कर्मचाऱ्यावर 100 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता। अशोक कुमार वर्मा असं त्यांचं नाव आहे। या प्रकरणात जोगेश्वर अवस्थी यांनी अशोक कुमार वर्मावर लाचखोरीचा आरोप केला होता। सापळा रचून त्यावेळी कुमार यांना रंगेहात पकडण्यात आलं होतं आणि 2004 मध्ये त्यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती। पण खटला वर्षानुवर्ष सुरूच राहिला आणि तपासात असं लक्षात आलं की या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाहीये। अपील करता ठोस पुरावे देण्यात अपयशी ठरला। तोंडी साक्ष, कागदपत्रे आणि अन्य पुरावे यावरून लाचखोरीची घटना सिद्ध करता आली नाही। यामुळे 39 वर्षांनी न्यायालयानं अशोक कुमार वर्मा यांना निर्दोष ठरवत मुक्त केलंय। मात्र यावरून पुन्हा एकदा हेच सिद्ध होतंय की लोकांचं अख्खं आयुष्य संपतं पण निकाल काही लागत नाही आणि ज्यात अनेकदा निर्दोष लोकांचा बळी जातो। श्रीमंतांचे खटले मात्र 4 दिवसात संपतात पण सर्वसामान्यांचं आयुष्य वाट बघण्यातच निघून जातं।